सर्वांना गुड इव्हिनिंग. मी काय केलं माहिती आहे का, मी थोडीशी काहीतरी प्रोडक्ट मागवलेत मिशोवरून. काही मी सर्वच प्रोडक्ट उघडून बघितलेले आहेत तसे तर, कारण की कसं असते कोणतं प्रोडक्ट छान आहे ते कोणतं प्रोडक्ट खराब आहे तर रिटर्न पॉलिसी असते, लगेच रिटर्न करायचं असतं हे प्रोडक्ट. त्याच्यासाठी मी काय केले, हे सर्व प्रोडक्ट जे आहेत फक्त 500च्या मधातले आहेत प्रत्येक. बरं का, प्रत्येक कोणतं 999चं आहे, कोणतं 100 रुपयाचं आहे, तर कोणतं 200 रुपयाचं आहे. म्हणजे असे सर्व 500च्या मधातलेच प्रोडक्ट आहेत. आणि हे सर्व प्रोडक्ट किचनमध्ये मी यूज करणार आहे, म्हणजे किचनसाठीच मागितलेलं आहे. की माझ्या मुलीनं म्हणली की आपण हॉल तर सर्व म्हणजे कधी पण डेकोरेट करतोच, पण आपण किचनही डेकोरेट करतो, म्हणून मी किचनचे काही प्रोडक्ट मागवलेत. कारण मी लेट करते हे व्हिडिओ, कारण की कोणते प्रोडक्ट कोणत्या टायमिंगला मागवलेत, कोणत्या टायमिंगला मागवले, तर सर्व कलेक्ट केले मी 4-8 दिवसामध्ये. त्याच्यानंतर त्याचा आज फायनल व्हिडिओ करत आहे मी. तर तुम्हाला मी दाखवते एक एक प्रोडक्ट, म्हणजे तसे तर ओपनच करून बघितलेले आहेत, पण तुम्हाला मी दाखवते. हे सर्व वस्तू 500च्या मधातले आहेत. अजून एकदा सांगते, सर्वच वस्तू प्रत्येक प्रोडक्ट हे 500च्या आतमधलंच आहे. 500च्या वरचं एकही नाही, 500च्या खाली असेल पण 500च्या वर एकही प्रोडक्ट नाही आहे. ते मी तुम्हाला सर्व ओपन करून दाखवते की मी काय काय मागवलेलं आहे, काय काय नाही ते. तर चला, ही एक अशी हे मागे दिली नेम प्लेट आहे. ही मदर्स किचन म्हणून आहे बघा. हे बघा किती छान आहे हे ना. ह्याच्यातच अजून एक मागवलेलं आहे मी प्रत्येक वस्तू ना आधीच काढून बघितलेली आहे. कारण कसं होते माहितीये का, मी जर आता तुम्हाला ओपन करून जर दाखवते असं जर विचार केला असता, ह्याच्यातलं कोणतं प्रोडक्ट जर चांगलं नसतं आलं आणि तर मग त्याची रिटर्न पॉलिसी कशी असते, 1 या 2 दिवसच असते. आणि ते जर 2 दिवस जर निघून गेले तर मग प्रॉब्लेम कसा येते की नाही जाते रिटर्न, मग ते आपल्याकडे प्रोडक्ट पडून राहते. आता हे बघा, हे मी फक्त वरचं खोकच काढलं मी ह्याचं, आणि हे काढलं नाही. आता हे काढायला किती वेळ लागले. मग प्रत्येक प्रोडक्ट जर एवढा की काढायचे, ओपन करायचे आणि तुम्हाला दाखवायचे म्हणलं असतं मी, तर कसा वेळ पुरला नसता, व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. त्याच्यासाठी काय केलं मी आधीच ओपन केलं, पण काय काय प्रोडक्ट राहिलेत तसेच. हे बघा, हे किचन म्हणून आहे, नाव किती छान आहे लिहिलेलं. हे आता आपल्या ह्याच्यावर लावल्याच्यानंतर किती छान वाटते बघा. हे बघा, हे बघा, मला वाटतं हे सगळे, मला वाटतं हे 2 भागमध्ये होईल. एका ह्याच्या व्हिडिओमध्ये मला दाखवणं पूर्ण शक्य नाही आहे ना, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी तुम्हाला हे 2 व्हिडिओमध्ये करून दाखवते मिशोचे प्रोडक्टचे. हे किचन म्हणून एक आहे बघा, हे किती छान आहे नेम प्लेट. हे दोन्ही नेम प्लेट आहेत, तर खूप छान वाटणार आहेत. हे लावल्याच्यानंतर मी कसे लावल कसं नाही तुम्हाला सर्व काही दाखवते. हे आहे लिक्विडचं फॉर्मचं, ते मी खोकं ठेवायले ना, त्याच्या म्हणलं ह्याच्यात काहीतरी नवीन काही भेटतं का बघितलं. तर हे आहे साबण वगैरे, साबण पण ठेवता येतो वर आणि मधामध्ये लिक्विड पण टाकते. म्हणजे 2 in 1 मी तुम्हाला दाखवते कसं यूज करायचं. ते सर्वजण एका प्रकारचं यूज करायचं, पण मी 2 in 1 कसं यूज करायचं तुम्हाला दाखवते. हे दुसरं काय आहे, अगं मी ओपन तर सर्व गोष्टी करून बघितले आहेत, पण आता कशात काय आहे हे मला माहित नाही. हे एक एक बघायले मी. हा, हे बघा, हे तेलाचं कंटेनर आहे, खूप छान आहे बघा. हे बघा, हे ह्याच्यात तेल ठेवायचं. त्याच्यानंतर आपण जेव्हा चपातीला तेल आपण हाताने लावतो, गरम गरम चपातीला कधी कधी आपल्याला वाफ सुद्धा लागते, ते वाफ न लागतं हे बघा, हे तेलाचं यूज करायचं प्रोडक्ट. किती छान आहे. तेल घ्यायचं, असं चपातीला लावायचं. खूप छान प्रोडक्ट आहे, मला खूप आवडलं हे ना रे, खूप छान आहे हे प्रोडक्ट. मी हे सर्व यूज करताना सुद्धा तुम्हाला दाखवते की मी कसं यूज करायला हे पीठ. आणि ठेवण्यासाठी सुद्धा खूप छान छान आहे हे केलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवते सर्व काही. हे काही म्हणजे अशी मागवलेले आहेत चिटकवायची, हे जे की आता आपल्याला आजकाल खिळे मारायची गरज नाही. हे प्रोडक्ट अशी जर मागवले ना तुम्ही, लटकवायचे वगैरे, या काही ह्याच्यावर तुम्ही म्हटलं वेल वगैरे लटकू शकता तुम्ही, या दुसरं काही करता येते आपल्याला. हे खूप छान छान प्रोडक्ट मी मागवलेले आहेत मिशोवरून. मी हे सर्व या गोष्टीचं किचनमध्ये यूज करणार आहे, त्याच्यासाठीच मागवलं आहे. हे सर्व काही किचनचंच आहे बरं का, तुम्हाला सांगते मी. तुम्हाला मी दाखवते एक मी किचनमध्ये सुद्धा कसं सेटअप करणार आहे, कसं लावणार आहे ते. हे बघा, मी ना पहिलं चपात्याचं म्हणजे हे टाकत होते, चपात्याचा डब्बा जो असतो आपला त्याच्यामध्ये पेपर टाकत होते. तर मला खूप जणांनी सजेशन दिलं की पेपर नका टाकत जाऊ, भरपूर काही प्रोडक्ट भेटेल. मी जेव्हा मिशोवर आता हे जेव्हापासून व्हिडिओ करायला सुरुवात केली तेव्हा मी बघितलं लेडीज काय काय कसं यूज करतात, किचन कसं सजवतात, काय नाही, ह्या गोष्टी सर्व बघून मग मी एक वस्तू मागवली तुम्हाला सांगते. म्हणजे मला पहिलं माहिती होतं, पण कसं उगाच कशाला यूज म्हणजे होते काय होते मला माहित नव्हतं. पण मी म्हटलं चला आपण एकदा ट्राय मारूता
आणि आपण आपले पण काय आहे ते सर्वांसोबत शेअर करतो. त्याच्यासाठी हे बघा चपातीचा जो डब्बा असतो त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. खूप छान आहे. हे बघा हे ठीक आहे. 8 दिवस वापरायचं आहे, 3-4 दिवस वापरायचं. तुम्ही बाय 1 गेट 1 आहे, हे फ्री आहे. म्हणजे एक घेतलं तर एकावर एक फ्री आहे. आणि काही जास्त काही प्राइस नाही, 100 रुपयामध्ये आहे वाटतं मला हे 2. तर परवडते. किती छान आहे बघा. आणि हे आता सध्या सेल चालू आहे दसऱ्याची, त्याच्यासाठी हे सर्व प्रोडक्ट ना आपल्याला कमी प्राइसमध्ये भेटत आहेत तुम्हाला सांगते मी. तर माझं सजेशन, मी आतापर्यंत जी चूक केली तुम्ही नका करू, पेपर नका टाकू, हे असं टाकत जायचं. खूप छान आहे प्रोडक्ट. मी आता यूज केल्याच्यानंतर तुम्हाला सांगते. एक जर धुवायला पडलं तरी एक आहेच आपल्याला यूज करायला, कारण की बाय 1 गेट 1 आहे ना त्याच्यामुळे. हे बघा, तुम्हाला मी मागे एकदा म्हणले होते ना काहीतरी मिशोवर प्रोडक्ट आहे की त्याच्यावर चपात्या वगैरे करायचंय का पीठ तिंबायचंय तुम्हाला, म्हणून मी सांगितले होते. मी डायरेक्ट किचन वाट्यावरच चपात्या करते ना, तर छान नाही, हायजेनिक आहे असं म्हणतात सर्वजण. त्याच्यासाठी मी हे प्रोडक्ट मागवलं. मी मिशोवर बघितलं होतं हे प्रोडक्ट, म्हणजे व्हिडिओमध्ये पण बघितलं. खूप म्हणजे महिलांचे घरगुती जे आहेत जे त्यांनी सजेशन केलं की ह्याच्यावर चपात्या करत जा, ह्याच्यावर पीठ तिंबत जा, ह्याच्यावर भाकरी करत जा. तर मी मागवलेलं आहे. हे बघा किती छान आहे. आता म्हणजे काय, म्हणजे कोलपाट्यावर करायची गरज नाही. त्या कोलपाट्याचा झंझटही नको, पीठ सांडायचंही नको. पीठ होतं सगळं आपल्या किचन वाट्यावर. तर ह्याच्यामुळं ना पीठ सुद्धा होणार नाही. बघा किती छान आहे प्रोडक्ट. मला खूप आवडलं हे. मी हे पण यूज करताना तुम्हाला दाखवलं की कसं आहे ते. पण मला तर खूप छान वाटते. ह्याच्यावर पीठ जरी पडलं, याला पाण्याच्या खाली जरी घेतलं आपण नळाच्या खाली, की 2 मिनिटांमध्ये हे निघून जातं. खूप छान प्रोडक्ट आहे हे पण सुद्धा. हे एक आहे, हे चॉपर आहे. हे चॉपर सुद्धा बघा किती सुंदर, छान क्वालिटीचं आलेलं. खरंच सांगते, मिशोवरचे खूप वस्तू आहेत. मी मागितले जेवढ्या वस्तू मी मागवल्या त्याच्यातली मला एकही रिटर्न करायची वेळ आली नाही, कारण की सगळे प्रोडक्ट एकदम छान म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आलेले आहेत. आणि हे पण काही जास्त प्राइजेस नाही आहे तुम्हाला सांगते. हे सुद्धा 100 रुपयाचं आहे. किती सुंदर आलेलं आहे बघा. मला तो बघितल्याविषयी तर खूपच आवडलं हे. काय ह्याच्यात छान चॉप करता येते. मी डायरेक्ट किचन वाट्यावरच म्हणजे वाट्यावर ठेवूनच चॉप करत होते ना, तर माझ्या मुलीला असं चॉप करायला आवडतं आणि मला विळतीने चिरायला खूप आवडतं. पण तिला असं आवडतं, ज्यासाठी मी तिच्यासाठी घेतलं. तिनं कधी काही करत असेल, मी कधी काही करत असेल तर याच्यावर चॉप करता येते. खूप छान. हे पण मी यूज करते आणि तुम्हाला दाखवते. तुम्हाला सांगते, प्रत्येक वस्तू घेतलेली आहे मी मिशोवरून. हे स्टँड आहे जे की आता मी ह्याच्यावर ना तुम्हाला काय म्हणतात त्याला, ते मला माहित नाही तेवढं. रोलचं काहीतरी आहे ते, ह्याच्यावर हे ठेवायचं आहे. हे स्टँडचं मला नाही तेवढं माहिती नाही याची. त्याला म्हणजे काय यूज करतो, जे आपण कॉटन कपडा म्हणा काहीतरी म्हणा, ते रोलचं असतं ना, ते ह्याच्यात ठेवायचं आणि त्याच्यात यूज करायचं कट करून, जेवढं लागतं तेवढं. हे त्याचं स्टँड आहे. हे शोरमा रोल असतात म्हणतात ना, ते काहीतरी आहे वाटतं. हे माझा भाचा सांगायला तिकडून, तेच ऐकून सांगते मी. हे तुम्हाला तेवढी माहिती नाही. मी फक्त बघितलं होतं लेडीज कसे यूज करतात, त्याच्यासाठी मी ऑर्डर केलं. ह्याचे मी नंतर सांगाल तुम्हाला कधीतरी. हे चांगलं मला जेव्हा यूज करेल तेव्हा मी. त्याच्यानंतर मी तेल ना एक प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये काढून ठेवते. ते प्रत्येक गृहिणीच्या घरात जे काय आहे त्याच्यातच ऍडजस्टमेंट करायचं, कशाला खर्च करायचं, प्रत्येक लेडीजचं असतं तसं. पण मी पण इतकी वर्ष वापरलं म्हणून मला चला आता मिशोवर सगळेजण जसं वापरतात तसं आपण पण वापरून बघायचं. हे बघा, हे कंटेनर तेलाचं मी मागवलं. मला आधी असं वाटलं कसं येतं काय माहिती, पण इतकं छान आलं ना, शपथ. बघा किती सुंदर आहे. स्टीलचं आहे, मला खूपच आवडलं. आता हे एकदम असं लॉक करून टाकून द्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यात एकदा तेल घेतलं का तर किती दिवस जाईल, माझ्या मते नंतर 8 दिवस जाईल. प्रत्येक ह्याला म्हणलं तर 8 दिवस जाईल. हे कंटेनर किती सुंदर आहे बघा. ह्याला ढक्कन सुद्धा आहे, एकदम म्हणजे युजफुल आहे आणि स्टीलचं पण आहे. मला खूपच आवडलं, खूप छान आहे. प्राइस पण खूप काही जास्त नाही, खूप कमी प्राइसचं आहे हे. हे स्टँड मागवलेत मी 2, म्हणजे पूर्णच किचनचं आहे. हे पण किचनसाठीच मागवलेले. ह्याच्यावर काहीतरी म्हणजे पॉट वगैरे झाडं वगैरे ठेवता येते. म्हणजे किचनमध्ये जरा पण हिरवं पण ठेवल्याच्यानंतर खूप छान वाटते. हे किचनसाठीच स्टँड मागवलेले. हे पण मी कुठं लावणार आहे, कसं यूज केलंय किचनमध्ये, हे सर्व साहित्य कसं यूज केलंय मी तुम्हाला सर्व दाखवते तुम्हाला एक एक करून. ते जे तुम्हाला मी आता दाखवलं ना, की मला त्याची काही माहिती नाही. हे रोल असं हे टाकायचा आणि त्याच्यानंतर आपलं काही जर तेल वगैरे सांडलं केलं ना, तर त्याच्यानंतर हे म्हणजे कपडा आहे, म्हणजे कपडा नाही, हे कागदासारखं आहे. हे ह्याला आपण कोणतं टिश्यू पेपर म्हणतात ना रे, टिश्यू पेपर आहे. टिश्यू पेपर हे म्हणजे थोडंसं कट करायचं. कुठं तेल वगैरे सांडलं असेल तर पुसून घ्यायचं आणि ते कागद फेकून टाकून द्यायचं. मग हे खूप छान आहे. डायरेक्ट कपड्यानं जर पुसलं आपण तर काय होतं माहितीये का, की त्या कपड्याला तेल तर राहते, मग त्याला धुवावंच लागतं. त्याच्यासाठी ते फक्त पुसण्यासाठी यूज करायचा कपडा. हे कॉटन जे आहे ह्याच्यानं ना
म्हणजे तेल वगैरे असेल या कुठं काय घाण झालं असेल, चहा सांडला असेल म्हणा तुम्ही, तेल उडायला असेल, ह्याच्यानं पुसायचं आणि टाकून द्यायचं. ते खूप छान आहे आणि खूप स्वस्त आहे तुम्हाला सांगते मी. मला वाटते हे 60 का 70 रुपयाला 2 भेटले, तर मला वाटते खूप छान आहे. मला खूप आवडलं माहिती आहे का. ह्याचं स्टँड आहे, ह्याच्याशिवाय हे नाही, ह्याच्याशिवाय हे काहीच काम करत नाही. त्याच्यानंतर मी ना आपलं बेसिंगमध्ये ना आपण खरकट वगैरे टाकतो, तर लेकरांना असं हाताने घेण्यासाठी नको वाटते. आणि माझ्याकडं भांडे घासायची मशीन असल्यामुळे मला हेच तर खूपच गरज होती. मी जेव्हा यूट्यूबवर बघायला लागले ना, तर खरंच काय मिशोवाल्यानं काय 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 प्रोडक्ट काढले, तर अजून दुसऱ्याने प्रोडक्ट काढलेत मिशोवर हे केलेले आहेत म्हणा. हे तिथं लावून टाकून द्यायचं. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा आपण बेसिकमध्ये ताट ठेवायला जातो, त्याच्यात काय थोडं बहुत खरकट असतं, ते ह्याच्यात टाकून द्यायचं. त्याच्यानंतर ते ताट खाली टाकून द्यायचं. खूप छान आहे. त्याच्यानंतर हे इथून असं काढायचं आणि आपल्या बेसिंग ह्याच्यामध्ये कागद डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. खूप छान आहे बरं का. ह्याचं पण मी यूज कसं करणार आहे तुम्हाला दाखवते मी. तर माझं सजेशन आहे की प्रत्येक लेडीजनं यूज करा. मी जे काही प्रोडक्ट दाखवत आहे ते खरंच खूप छान आहेत. मला खूप आवडले ते प्रोडक्ट, तुम्हाला सांगते मी. आणि माझं पूर्ण किचन एकदम व्हाईट कलरचं आहे, पूर्ण व्हाईट कलरचं आहे. आणि त्याला एक सोनेरी कलरचे असे पट्टे दिलेले आहेत. पण मग मला असं वाटतं की त्याच्यात काहीतरी थोडंसं डिझाईन काहीतरी लावावं. मी त्याच्यासाठी नाही बघा हे मागवलेले आहेत मिशोवरून. खूप छान येतं. तुम्हाला मी हे लावल्याच्यानंतर सुद्धा दाखवते. हे मी माझ्या मुलीला लावायला लागेल, तिचं जरा असं डोकं छान चालते. तर खूप छान भेटलेलं आहे, तुम्हाला सांगते. मला खूप आवडलेत हे बरं का. माझ्या मुलीनं म्हणली काहीतरी मम्मी काहीतरी वेगळं कर किचनमध्ये. म्हणल्याच्यानंतर मग बघा हे एवढं डोकं लावून मी मिशोवरून सर्व मागचं. माझं एकही प्रोडक्ट मला रिटर्न करायची वेळ बिलकुल सुद्धा आली नाही, तुम्हाला सांगते मी. खूप छान प्रोडक्ट आलेले आहेत, तुम्हाला सांगते. ते तेलाचं जे मी तुम्हाला दाखवलं ते स्टीलमध्ये आहे आणि हे जे आहे प्लास्टिकमध्ये आहे, तुम्हाला दाखवते मी. हे पण खूप छान प्रोडक्ट आलेले आहेत बघा. हे एक मोठं आहे आणि एक छोटं आहे. तर मी काय करणार आहे, हे जे छोटं आहे जे आपण तळल्याच्यानंतर जे तेल असतं ना, ते ह्याच्यात टाकून ठेवणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं तेल ठेवून द्यायचं. तळलेलं तेल राहतं ना, ते आपण कोणतं तर पातेल्यात काढून ठेवतो, त्याच्यापेक्षा ह्याच्यात काढून ठेवायचं, म्हणजे आपल्या ध्यानात पण राहते. ह्याच्यासाठी मी हे 2 मागवलेले आहेत. एकच मागवल्याच्यानंतर त्याच्यात दिसत नाही ना तळलेलं तेल, त्याच्यासाठी मी हे छोटं मागवलेलं आहे आणि हे एक मोठं मागवलेलं आहे. हे जे आहे तर हे मी मंदिरामध्ये ठेवणार आहे, कारण की दिवा लावण्यासाठी जे तेल लागतं ना, मी ह्याच्यात ठेवून टाकून देणार आहे. म्हणजे एकदा ठेवलं की म्हणजे चलतं 8-15 दिवस छान फर्स्ट क्लास. त्याच्यासाठी हे देवाला ठेवणार आहे आणि हे माझ्या किचनमध्ये ठेवणार आहे तळलेले तेल टाकण्यासाठी. म्हणजे तेलाचे बघा 4 कंटेनर झाले, एक छोटं आणि हे 2 मोठे आणि ते एक, म्हणजे 4. बापरे, पहिलं कसं वापरत होते बायका बघा ना. आता आपण किती काय काय काढलो, काही काढायला होतं आपण तर लेडीज, तुम्हाला सांगते मी स्टँड सुद्धा मागवलेत, कारण की मला वाटते माझं सामान सर्व मी काय म्हणतात त्याला, काय म्हणतात त्याला, पाटा, जसं की आपलं पाटा असतो ना, पाट्यावर सर्व सामान ठेवते मी. तर बघा हे आता पाट्यावर नाही ठेवायचं, आता स्टँड निघाले त्याचे सुद्धा छोटे छोटे त्या स्टँडवर. आणि स्टँड इतका सुंदर आहे ना, मी हे स्टँडला बघितल्याविषयी तर मी इतकी खुश झाले ना, तुम्हाला सांगते की खूपच खुश झाले, लिमिटच्या बाहेर. मला खूपच आवडलं हे स्टँड, माहिती आहे का तुम्हाला. हे बघा किती सुंदर आहे स्टँड, मला खूप आवडलं बरं का स्टँड, खूपच छान आहे स्टँड. आता ह्याच्यावर एक 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 सामान ठेवायचं, किती छान वाटलं ना स्टँड. तिथे म्हणजे ठेवलेलं जे आहे पाटा काढणार, तिथे हे स्टँड ठेवणार मी. आणि ह्याच्यावर सर्व प्रोडक्ट ठेवणार, म्हणजे माझे काय तेलाचे वगैरे आहे, तेल मीठ मिरचू सर्व काही ह्याच्यावर ठेवणार आहे. अजून एक स्टँड म्हणते, एवढ्या एका स्टँडवर तर पूर्ण सामान बसणार नाही, त्यासाठी 2 स्टँड मागवले. म्हणजे हा स्टँड वेगळा आहे, दुसरं एक स्टँड आहे ते वेगळं आहे स्टँड, ते पण तुम्हाला दाखवते मी. हे बघा हे एक स्टँड आहे, हे 2 स्टँड आहेत. हे पण स्टँड खूप छान आहे. हे तुम्हाला आता मी लावून दाखवू शकत नाही, हे पण स्टँड आहे. हे मी तुम्हाला लावल्याच्यानंतर दाखवते स्टँड कसं लावते काय नाही ते, त्याला थोडासा वेळ लागतो, तुम्हाला लावून दाखवते मी हे स्टँड. हे वेल पण लावणार आहे मी, हे पण वेल आहे थोडीशा, तुम्हाला दाखवते मी कुठं काय काय लावणार आहे काय काय नाही ते. हे पण एक प्रकारचे ते जे आता तुम्हाला मी दाखवलं ना, त्याच्यामध्ये हे दुसरं एक आहे, ते असे लटकवायचं होतं आणि हे डायरेक्ट असं ह्याच्यावर लावायचं आहे. हे बघा हे एक आहे असं, खूप छान आहे हे पण. हे पण मला वाटते 99चं काहीतरी, म्हणजे 100 रुपयाचं आहे हे पण. हे बघ जे आता आपण आपल्या लेडीजला लई सवय असते भाजीपाला आणल्याच्यानंतर त्याच्या जे कॅरी बॅग असतात ना, एक कॅरी बॅग घेतो, त्या कॅरी बॅगमध्ये सगळं टाकत राहतो आणि ती कॅरी बॅग ठेवतो, नाही तर काय काय डब्यामध्ये ठेवतात काय काय लेडीज. तर त्याच्यासाठी हे बघा ही पिशवी किती छान आहे,
ह्या पिशवीमध्ये टाकत राहायचे आपण. जे कॅरी बॅग जे आहेत ह्या अशा कॅरी बॅग जे आपल्याला कचरा टाकण्यासाठी म्हणा, काय भाजीपाला ठेवण्यासाठी आपण जे कॅरी बॅग गोळा करत ठेवतो का नाही, तर त्या कॅरी बॅग सर्व ह्याच्यात ठेवायच्या, अशा टाकून द्यायच्या. त्याच्यानंतर हे इथून एक कॅरी बॅग काढायची, या इथून काढायची कॅरी बॅग. खूप छान आहे हे, पण मला खूप आवडलं माहितीये का. मला तर खूप सवय आहे माहितीये का, मी एवढ्या कॅरी बॅग गोळा करून ठेवते, कोणत्या डब्यामध्ये ठेवते, कुठे त्या फ्रीजच्या खाली ठेवते, कुठेही ठेवत राहते. तर त्याच्यावर हे छान सोल्युशन निघाले, म्हणजे खूप छान आहे, मला खूप आवडलं हे. तर ह्याच्यात ठेवत जाईल मी. हे पण तुम्हाला दाखवते कसं आहे ते. जे मी तुम्हाला दाखवलं आहे बघा, हे अंक कुठे खिळे मारायचं नाही, काय नाही. हे असं हे चिटकून टाकून द्यायचं आणि त्याला हे नंतर असं लटकून हे असं लटकवायचं. तर मग एकदम छान, म्हणजे काय व्यवस्थित राहतं ते. तर बघा तुम्ही, मला खूप आवडलं हे. हे वेल पण मी त्यालाच अडकवणार आहे, त्या जे मी तुम्हाला स्टिकर दाखवले ते. हे पण एक आहे प्रोडक्ट, तुम्हाला दाखवते मी. हे हात पुसण्यासाठी एक ठेवले मी, घेतलेत मी, आवडले मला. कसं आहे 70 रुपयाला 3 होते, तर मी म्हटलं चला ठीक आहे, युजफुल आहे, छान आहे, वापरलं, हे करून टाकून दिलं हात पुसण्यासाठी. मी सतत कपडा पण यूज करते, कधी कधी भांड्याची तिकडल्या साईडला कधी काही ठेवलंच नाही मी, तिकडून मला इकडे येऊन पुसावं लागते हात. त्याच्यासाठी मग म्हटलं चला हे काहीतरी ठेवावं, त्याच्यासाठी हे पण मी 3 मागवलेले आहेत. किती छान आलेत बघा हे, मला खूप आवडले. आता हे म्हणजे आपण असं जेव्हा ह्याच्यावर लावतो भिंतीवर, तेव्हा खिळे मारायची गरज नाही. तुम्हाला सांगते, हे प्रोडक्ट तेव्हा कामाला येते, खूप कामाला येते. त्याच्यासाठी खिळे मारायचं नाही, काय नाही. हे प्रोडक्ट एकदा लावून टाकून दिलं, त्याला हे लटकून टाकून दिलं की विषय मिटून गेला. चला हे बघा, माझ्या भाच्यानं मला स्टँड लावून दिलं. हे बघा, हे बघा, हे स्टँड, हा एक स्टँड आणि ते एक स्टँड, एकदम छान परफेक्ट. मला खूप आवडलेत हे स्टँड. मी ह्याच्यावर सामान ठेवून तुम्हाला दाखवते कसे ठेवायचं काय नाही ते. म्हणजे 2 ह्याच्यावर बसले तर ठीक, नाही तर अजून एक स्टँड कोणतं तर वेगळं काहीतरी काढलं मी, त्याच्यावर ठेवता येईल मला स्टँड. मला दाखवते. हे ना उगाच मागवलं, मला आवडलं हे प्रोडक्ट म्हणून मागवलं. ह्याचा काही युजफुल तर काही होणार नाही, तरी मी काय तर ह्याचा यूज करेल कशामध्ये तरी. जे आपले टिश्यू पेपर जे ह्याच्यात असतात ना, काय म्हणतात, हॉटेलमध्ये ठेवतात ना, तेच स्टँड आहे हे. मला खूपच आवडलं. मग मी म्हणलं चल काय तर ठेवता येईल काय ते आपल्याकडे. माझ्याकडे पण मी टिश्यू पेपर कधी कधी वापरते आहेत माझ्याकडे, टिश्यू पेपर भरपूर. मी म्हणलं ह्याच्यात ठेवता येईल म्हणलं, हे हॉलमध्ये ठेवता येईल म्हणलं, कुठं काही सांडलं केलं तर लगेच पुसता येईल म्हणून मी स्टँड मागवलं. मला खूपच आवडलं ते स्टँड. हे बघा किती छान आहे. तर चला, हे सर्व प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलेत आता की मिशोवरले हे ऑर्डर केले आहेत. सगळे 500च्या मधातले प्रोडक्ट आहेत. तर तुम्ही पण ऑर्डर करा आणि तुम्ही पण तुमच्या किचनला एकदम छान सुंदर तयार करा. कारण की आपण जेव्हा आपण किचनमध्ये जातो तेव्हा आपल्याला प्रसन्न वाटायला पाहिजे. त्यासाठी मी हे प्रोडक्ट ऑर्डर केलेले आहेत की आपण किचनमध्ये गेल्याच्यानंतर आपल्याला एकदम छान वाटायला पाहिजे बरं का. की जसं आपण हॉलमध्ये येतो, जेव्हा आपल्या हॉलमध्ये कोणी आल्याच्यानंतर म्हणतो वा काय सुंदर डेकोरेट केलं तुम्ही हॉलला, तसंच जेव्हा किचनमध्ये आपल्या कोणी जाईल तर तेव्हा म्हणायला पाहिजे की खरंच तुमचं किचन किती सुंदर आहे, तुम्ही किचनला सुद्धा किती छान तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी ना तर आपण किचन तयार करू. आणि मी सगळे प्रोडक्ट लावते आणि तुम्हाला त्याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते. चला बाय बाय.